महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। आज वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष सर्वे वंचिताचे कैवारी स्वाभिमानी नेतृत्व श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने आम्ही इथे बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। ह्याच्यामध्ये बरेचसे जण फिजिकली इथे येऊन बायोडेटा देऊन इंटरव्ह्यू दिले। बऱ्याचशा जणांनी आम्हाला ऑनलाईनमध्ये रिझ्यूम्स पाठवले आणि काही 15 ते 20 जणांना आम्ही इथे डायरेक्ट ऑन द स्पॉट अपॉइंटमेंट लेटरही दिलेले आहे। बाकीच्यांचं आमचं काही निगोशिएशन चालू आहे। बाकीचे माझ्यासोबत टायप झालेल्या आमच्यासोबत कंपनीज आहेत, ह्या 6 कंपनी होत्या। त्या 6 कंपन्यांनी येणाऱ्या ह्याच्यामध्ये त्याची रिझ्यूम्स घेतले आणि परत लवकरात लवकर इंटरव्ह्यू कंडक्ट करून त्यांना ती जॉब देण्यात येईल। किती विद्यार्थ्यांनी या रोजगार मेळाव्याला हजेरी लावली होती? आणि बघा समक्षत एक 65 ते 70 लोकांनी आले। बाकीच्या बऱ्याचशा लोकांनी मला ऑनलाईनमध्ये रिझ्यूम पाठवलेले आहे आणि काही लोक अजूनही येण्याचे बोलत आहे। काही जॉबवर असल्यामुळे येऊ शकले नाही, त्यांनी ऑनलाईनमध्येही मला रिझ्यूम दिलेले आहे। कोणत्या कोणत्या नामांकित कंपन्यांनी या रोजगार मेळाव्यामध्ये सहभाग नोंदवला होता? प्रथमतः तर मी नामांकित कंपन्या नाही, पण कंपनी होती CG प्रायव्हेट लिमिटेड होतं, स्मार्ट स्पीड इंडिया एक इव्हेंट कंपनी होती, सावित्रा इव्हेंट कंपनी होती, श्रीबळीराम एंटरप्राइजेस आहे, स्वस्तिक एंटरप्राइजेस आहे, जे की काही इव्हेंटसाठी असतात कंपन्या, जे आपल्या पॉलिटिकल इव्हेंट आहे किंवा सगळ्यांनी जो एक सर्वे इव्हेंट्स आहे अशी कंपनीज होते। काही जे की बँकिंग सेक्टरला संबंधित असणारे काही एंटरप्राइजेस होते, कारण की आपण जो 10वी 12वी आणि ग्रॅज्युएशन बेसिसवर ह्या लोकांसाठी आपण त्या वंचित घटकासाठी घेतला की तिथे की ऑपॉर्च्युनिटी फार कमी असते, आपण त्यांना ऑपॉर्च्युनिटी देण्याचा प्रयत्न केला। ITI किती विद्यार्थ्यांनी नोंदणी केली? ITIमध्ये ITIच्या बऱ्याचशा लोकांचे मला फोन आले किंवा बरेचसे जण येऊन गेले, पण त्यांनी जो GR आलेला आहे ITIसाठी की त्यांना 1 वर्ष कुठेतरी कंपल्शन आहे हे करण्यासाठी, कुठेतरी अनुभव घेण्यासाठी, तर त्यांचं काही लोकांचे संपणार आहे, तर त्यांनी काही रिझ्यूम्स देऊन गेले की आम्ही 2, 3, 4 महिन्यांनी जे संपणार त्याच्यानंतर आम्ही हे देऊ, तरी तुम्ही आज आम्हाला हे करा। कारण की काय कॉर्पोरेट सेक्टरमध्ये असं असतं की नोटीस पिरियड असतो 2 ते 3 महिन्याचा, तर त्या अनुषंगाने माझ्याकडे तेही आलेले आहे। ITIचेही बरेचसे आले माझ्याकडे, डिझेल मेकॅनिकलचे आले, काही इलेक्ट्रिक सेक्टरमधून आले, आपण त्यांनाही अप्रोच होतोय। कंपनीजही माझ्याकडे इन्व्हर्टर म्हणून CG आहे, ही सॅटेलाइट सोलार सिस्टम आणि इन्व्हर्टरमध्ये डील करते, त्यांनाही ते इलेक्ट्रिकचे फार आवश्यक आहे। सरकारच्या आदेशानुसार आपण औरंगाबाद शहरामध्ये रोजगार मेळावा आपण आयोजित केलेला आहे, परंतु अशाच पद्धतीने ज्या मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये इंडस्ट्रीज आहेत त्या ठिकाणी आपल्या पदाधिकाऱ्यांना असा मेळावा आयोजित केला आहे। ज्यांना जसं जमेल तसं ते करताय, पण जास्तीत जास्त ठिकाणी आम्ही कधीही वंचितवाले सगळ्याला अप्रोच होतो मेळावा ठेवून, पण ज्यावेळेसही त्या वंचित घटक आमच्याकडे येतो, म्हणजे आमच्या कार्यकर्त्याच्या वंचितच्या, तर तो अवश्य त्यांना मदत करतात आणि नोकरीसाठी मदत करत असतात। तर हो, आमचा दिनचर्याचा कार्यक्रमच आहे की आम्ही कोणालाही मदत करणार। आजच्या रोजगार मेळाव्यानिमित्त विद्यार्थ्यांना तुम्ही काय आवाहन करणार? मी विद्यार्थ्यांना हे आवाहन करतो की आपण निराश व्हायचं नाही, हताश व्हायचं नाही। नोकरी आज आणि मिळेल ती नोकरी करायची। प्रश्न आहे की आपली स्किल बघून आपल्याला जो पगार जास्त पाहिजे अशी नोकरी पाहिजे असेल, त्यापेक्षा अनुभव घेण्यासाठी आपण कोणताही व्यवसाय केला किंवा कोणतीही नोकरी केली तरी अनुभवाच्या दृष्टिकोनातून फार चांगलं असतं। एक स्टेप वाईज जायचं, आपण जी भेटते ती नोकरी करायची आणि अनुभव घ्यायचा, अवश्य फ्युचरमध्ये आपलं चांगलं फ्युचर राहील। आपलं नाव?